नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 1.1 या ठिकाणी स्टँडर्ड आपलं 10th आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1 स्टँडर्ड 10th त्यामधलं आपण फर्स्ट नंबरचं एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहे. ओके, आणि ते मॅथ्स फर्स्ट आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याला एकदा पुन्हा आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यावं लागणार आहे. कशा प्रकारे बघा, याला 5x + 3y = 9 याला इक्वेशन फर्स्ट नाव द्या. ओके, या ठिकाणी 2x - 3y = 12 याला इक्वेशन सेकंड नाव. ओके, अशा प्रकारे लिहिलं. तर यानंतर आपल्याला काय करायचं बघा, यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, एडिशन करायचं. तर बघा, आपण सॉल्व करताना या ठिकाणी हे नंबर आपले पाहिजे सेम आणि साइन पाहिजे वेगवेगळे. जरी असेल तर आपण त्याला कट करू शकतो, कारण या ठिकाणी यांची काय होते, सबट्रॅक्शन होते. तर बघा, हे दोन्ही आपण कट केलं तर आपल्या जवळ या ठिकाणी 5 आणि 2 किती झाले, याचे एडिशन करतोय. समजा आपण काय करतोय, आपण एडिशन करतोय. 5 आणि 2 झाले आपल्या जवळ 5 आणि 2 7x. ओके, काय झालं 7x. आणि त्याच बरोबर या ठिकाणी 9 आणि 12 किती झाले आपल्या जवळ 21. ओके, पुढे काय करणार आपण, 7x = 21 आपल्याजवळ मिळालेला आहे. ओके, त्यानंतर पुढे x इथंच ठेवायचं =21 अपॉन ला आपण 7 टाकायचं. या ठिकाणी हा मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे या ठिकाणी आपण काय केलेले 7 टाकलेला. ओके, आता यू नो दॅट तुम्हाला माहिती आहे 7 * 7 7 3 21 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 21. काय मिळालेली 21. ओके, सॉरी 3 मिळालेली. काय मिळाले आपल्याला, x ची व्हॅल्यू काय मिळालेली 3 मिळालेली. ओके, आता x ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे. तर लिहित असताना पुढे काय लिहायचं तुम्ही, आता पुढची स्टेप काय करायचं की x = 3 x = 3 put in इक्वेशन फर्स्ट करा. ओके, आपल्याला y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये टाकू शकता. आपण या ठिकाणी फर्स्ट घेणार आहोत. ओके, आता इक्वेशन फर्स्ट लिहा. इक्वेशन फर्स्ट आपल्या जवळ 5x + 3y = 9 आहे. ओके, त्यानंतर आपल्याजवळ x ची व्हॅल्यू 3 आहे. तर x ची व्हॅल्यू 3 लिहा. 5 × 3 + 3y = 9. ओके, आता 5 × 3 किती झालं आपलं, 5 × 3 आपलं 5 × 3 झालं आपल्याजवळ 15. ओके, प्लस 3y = 9. मग आपण काय करणार आहे, या ठिकाणी 3y as it is 9 हा 15 आपण काय करणार आहे, पलीकडे घेऊन जाणार आहे. आता पलीकडे घेऊन झाल्यानंतर तो जाईल मायनस मध्ये, प्लस आहे ना, तो जाईल मायनस मध्ये. त्यानंतर 3y = या दोघांची होणार या ठिकाणी करणार सबट्रॅक्शन होणार. ओके, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, दोघांचे होणार सबट्रॅक्शन. आन्सर आहे आपला 6 आणि मोठ्या नंबरचं साइन म्हणजे -6. ओके, त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, y या ठिकाणी ठेवावं लागणार -6 अपॉन ला 3 जाईल. ओके, मग 3 × 1 3 3 × 2 6 हा मायनस याला लागेल म्हणजे y = आपल्याला -2 आन्सर मिळालेलं आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता, तर x = 3 and y = -2
2. सो माय डिफरेंट गोष्ट काय या ठिकाणी, एक गोष्ट आपण या ठिकाणी करू शकतो, आपलं इक्वेशन राईट आहे का या रॉंग आहे हे आपल्याला कन्फर्म करण्यासाठी ओके तर काय करावं लागेल, एक इक्वेशन यामध्ये घ्या तुम्ही, कोणतं बी इक्वेशन घ्या, आपण एक इक्वेशन घेऊया त्या ठिकाणी, हा फर्स्ट वाला किंवा सेकंड वाला घेऊ ओके. एनिवे आपण काय करायचं, सेकंड वाला इक्वेशन घ्यायचं ओके. सेकंड वाला इक्वेशन घेऊ आपण, 5x + 3y = 9. 5x + 3y = 9 आपण घेतलं रे, काय 5x + 3y = 9 आपण इक्वेशन फर्स्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे ओके. आता ह्यामध्ये आपल्या जवळ x ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे आणि y ची व्हॅल्यू -2 मिळालेली आहे. तर काय करा, त्या इक्वेशन मध्ये आपण काय करायचं, ही व्हॅल्यू त्यात पुट करायचं, आन्सर कन्फर्म आपला 9 येते का, 9 येते का हे पाहायचं आपल्याला ओके. तर लक्ष द्या बघा, 5 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू 3 प्लस 3 मल्टिप्लाय y ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्ही -2 लिहू आणि बरोबर 9 ओके. हे दोघांचा आन्सर काय आहे, 5 3 जा 15 प्लस 3 2 जा, आता हा बघा प्लस मायनस या ठिकाणी काय होईल, मायनस होईल, 3 2 जा 6 = 9. 15 - 6 = 9 ओके = 9 बघा. म्हणजे याचा अर्थ ही साइड आणि ही साइड जर सेम आली तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी एक समजणार की हा इक्वेशन आपला 100% करेक्ट आहे. यू कॅन कन्फर्म युअर सेल्फ ओके. थँक्यू.